बोराडे मॅडम, मगदूम सर आणि पाटील सर हे इथं मला येऊन माझा सत्कार त्यांनी मानपत्र देऊन केला आणि आज महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी इथे येऊन जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तसंच मी घाडी साहेबांची सुद्धा खूप आभारी आहे की त्यांनी त्यांच्या स्टाफला इथे माझ्याकडे पाठवून माझा जो मला मानपत्र देऊन जो माझा सत्कार केला किंवा जे माझं अभिनंदन केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभारी आहे. घाडी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आणि स्वतःवर आपण सुद्धा सगळे बागी मॅडमशी काहीतरी संबंधितच आहोत. इथे काही काळासाठी काय असे ना आमचे गुरु आहेत. आता हे आमचे विद्यार्थी असले तरी काही मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. काही वेळा कसं असतंय, ठराविक काळानंतर विद्यार्थी हे विद्यार्थी राहत नाही, मार्गदर्शकच असतात. यांचं सहकार्य तर आम्हाला इतकं लाभलेलं आहे की नाही. या निवडणुकीच्या काळामध्ये खरोखर प्रत्येक क्षेत्रात आपण काय करत असतो, शिक्षक लोकांना फारसं बाकीचं नॉलेज कमी असते म्हटलं तरी फक्त आम्ही विद्यार्थी आणि आमचा अभ्यासक्रम याच्यावरच अभ्यास करत असतो इतके दिवस. आता मला पण या राजकारणामध्ये प्रवेश घेतल्यानंतर असं समजू लागले की नाही, आम्ही अगदीच समुद्रातले पाणी शिंपडल्यानंतरच जेवढं आहे की नाही तेवढंच आहे आपल्याला वाटत होतं. आम्ही या क्षेत्रामध्ये खरोखरच कुठेतरी आता राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत गेलोय म्हटल्यावर आपल्याला असं वाटत होतं की खरोखर आम्ही फारच याच्यात यावं. पण आता बाकीचे नॉलेज वगैरे म्हणता म्हणा, प्रचार करायची पद्धत, त्या माणसाला हेरायची पद्धत किंवा त्याला भेटणे कसं, त्याला कोणामार्फत कसं हे करून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीतच नाहीत त्या. आणि अचानक आम्ही इकडे काय राजकारणाचं आमच्या रक्तात नव्हतंच, पूर्वी काय घराणेशाही पण नव्हतीच, पण अचानक थोडस सामाजिक कार्याची थोडी आवड होती. त्याच्यातून लोकांनी मी ज्या वेळेला सेवानिवृत्त झाले त्यानंतर मी माझ्या मुलाकडे सेलवासाला होते आणि इथे निवडणूक जाहीर झाल्या आणि इथल्या लोकांनी मला फोन करायला लागले, तुम्ही या सरपंच पदासाठी, तुम्ही या. मग मी यायचं किंवा नाही यायचं, मुलाला पण वाटत होतं मम्मी आता आमची मुलं लहान वगैरे आहेत, घरात आजी असली की बरं असतंय, तिकडेच थांबू दे असं वाटत होतं. पण सगळे बोलवायला म्हटल्यावर बघूया काय असते म्हणून इकडं आले. आणि इकडं आल्यानंतर आम्ही इतके दिवस शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी राजहंसासारखं आम्ही एका सरळ मार्गे धावत होतो. पण इथं आल्यावर इतके खाच कळगे खड्डे, इथं कसं सामाजिक कार्य सरळ मार्गे करता येत नाही, इथं राजकारणी होऊनच काम करावं लागतंय. आणि त्यातलं आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो, काहीच माहित नव्हतं. पण हळूहळू आता 5 वर्षामध्ये अगदी काय असं ह्यांच्यासारखे वगैरे आम्ही काही नाही त्यात, पण थोडस तरी काय ना समजू लागले. पुढचे म्हणजे आम्हाला काय वाटत यांनी मॅडम तुम्हालाच मदत देतो म्हटलं तर ते टाकतातच असं वाटत होतं. पण तसं नाही, टाकतो म्हणणार आहे सगळेच टाकत नाही. त्यातले ते काय म्हणतात, आता तुम्ही 100% लोक तुम्हाला हो म्हटले तर 60च धरायचं असं हे अशा लोकांनी सांगतात, अनुभवी लोक ते. आणि तशा ह्याच्यातून पण मला ते तरी वाटत होतं काहींचा वापर वगैरे बरंच जास्तीत जास्त झालं आणि शेवटी टिकतोय की नाही असं वाटत असताना पण थोडंफार मताधिक्याला काय असे ना पंचायत समितीमध्ये आता त्यामध्ये बघा तुम्ही सगळे मतदार ताजे आहात आणि सगळ्यांच्या सहकार्याने कळत न कळत काही जणांनी समोरून केलेत, काही जणांनी न कळत केलेत, काही जणांनी नातेवाईकांना मित्रमंडळींना फोन करून सांगितलेत. अशा प्रकारे विजय आमचा झालेला आहे आणि आता पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी तुम्ही मिळवून दिला. परत येऊन आज 8 सप्टेंबरचा औचित्य साधून सत्कार केला, त्याबद्दल तुमचा आभार मानण्याऐवजी मी कायम तुमच्या ऋणात राहणे पसंत करते. सर्वांनी मिळून चांगलं काय काय होईल ते या 7 गावासाठी करूया आणि त्यात सगळ्यांचं तुम्हाला केव्हा सहकार्य मिळेल त्यावेळेला मी हाक मारेन निश्चित. धन्यवाद. थँक्यू.